हो, वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये मी लढत आहे. विकासाच्या मुद्द्याबाबतीत जर बोलायला गेलं तर इथं सध्या पर्यटनाचा विकास होऊ घातलेला आहे. तो जास्तीत जास्त कसा वाढेल याकडे मी लक्ष केंद्रित करेन. त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत, जसं की आता म्हणाले गावडे साहेब की डास निर्मूलन असेल, भटक्या कुत्र्यांचं हे असेल, त्याचबरोबर भटके गुरं असतील, वानरांचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे पाण्यात सुद्धा मार्चपासून दुर्भिक्ष भासतं. या ज्या लोकल समस्या आहेत, त्याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देईन. त्याचप्रमाणे फवारणी, उघडे गटार काही ठिकाणी झालेले आहेत. त्याचप्रमाणे भुयारी गटार कसे होतील ते मी पाहीन आणि त्या संदर्भात वेंगुर्ल्यातील जनता समाधानी कशी होईल यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. झालं असं की मागच्या वेळी मी सुकृत नगरसेवक असल्यामुळे प्रश्न जरी मांडला तरी त्याप्रमाणे कार्य झालं नाही याचं मला खेद आहे. परंतु आता मी थेट निवडणूक लढवत असल्यामुळे त्या थेट निवडणुकीवर जनता मला साथ देईल आणि माझ्या माध्यमातून अनेक कामं करून घेईल. जशी की मांडवीकडचा गाळ असेल, पुलं आहेत, मच्छीमारांचे प्रश्न आहेत, ते मी प्राधान्याने सोडवेन. त्यासाठी सतत प्रयत्न करून सरकार दरबारी पाठपुरावा करेन. वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांचा पाठपुरावा करून त्या कशा आपल्या समाजापर्यंत पोहोचतील. तसेच शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, त्यांचेही प्रश्न आहेत, ते कसे मार्गी लागतील यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी विशेष करून ज्या काही स्कीम्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटच्या, त्या जास्तीत जास्त त्यांचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल आणि नगर परिषदेचा जो कारभार आहे तो पारदर्शक कसा राखता येईल याकडे मी सातत्याने लक्ष देईल आणि तो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भ्रष्टाचार होऊ देणार नाही. विरोधकाची भूमिका जरी असतील, आमची कदाचित सत्ता नसेल, हरकत नाही, पण विरोधकाची भूमिका जी आहे ती चोखपणे बजावून मी जनतेला न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. मी गेली 33 वर्ष पूर्ण झाली, आता 34 पूर्ण होतील. मी वकिली क्षेत्रामध्ये आहे. 17 वर्ष झाली मी नोटरी पब्लिक म्हणून काम करत आहे. वेंगुर्ला लायन्स क्लबची स्थापना केली आणि त्या वेंगुर्ला लायन्स क्लबच्या माध्यमातून बरीचशी कामं केली. तसेच वेंगुर्ला तालुका ग्रामीण समाजचा अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. अशी अनेक कामं करताना मला जो काय अनुभव आला आहे, त्या अनुभवातून जी काय मॅच्युरिटी आली त्याचा फायदा मी जनतेसाठी निश्चित करून देणार आहे. 7 ब मधून राहत आहे. माझं नाव ॲडव्होकेट डिजिट उर्फ गोविंद गोपाळ ठाकर असं आहे. त्याचप्रमाणे 1 अ मधून आपले माझे मित्र मनीष सातार्डेकर जे वकिली व्यवसाय करतात, ते त्यांना तिकीट मिळालेलं आहे. तसंच आपले वराडकर पत्रकार प्रभाग क्रमांक 9 मधून ते उभे राहिलेले आहेत. ते सुद्धा एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. हे तिघे आम्ही भरघोस आणि प्रचंड बहुमताने निवडून येऊ आणि लोकं आम्हाला त्याचा पाठिंबा दिलेला आहे. ते मला पूर्ण खात्री आहे. आम्ही तिघेजण एकजुटीने राहू आणि नगर परिषदेचा कारभार अत्यंत चांगल्या प्रकारे करू, लोकाभिमुख करू आणि पारदर्शी करू एवढं आश्वासन देतो. इतर पक्षांकडून मी नावं घेत नाही, पण इतर पक्षांकडून सातत्याने गेली 6 महिने उमेदवारी तुमचं आपल्या पक्षाकडून भरा, असं मला सांगण्यात येत होतं. परंतु मी पाहिलं की शेवटी विकास करायचा असेल तर नक्की मात्र पाहिजे तो म्हणजे निधी. निधी म्हणजे पैसे. पैसे मिळाल्याशिवाय आपण कुठलीही हालचाल करू शकत नाही आणि महाराष्ट्र शासनामध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले आमचे नेते अजित पवार हे फायनान्स मिनिस्टर आहेत आणि ते वित्त मंत्री असल्यामुळे जो काही निधी शहराच्या विकासासाठी पाहिजे तो ते भरघोस प्रमाणात ते देतील आणि म्हणून मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहे की जेणेकरून पैसे कुठे कमी पडताना आणि आपला विकास कुठे ठप्प होताना वेगवेगळ्या मार्गाने निधी आणून आपल्या भागाचा, आपल्या वेगवेगळ्या शहराचा प्राधान्याने विकास करण्याचा कार्यक्रम मी हाती घेतला आहे. काय मी तो ध्यासात घेतलेला आहे. पुढील 5 वर्षात आपल्या लक्षात येईल. निश्चितच मी ते 5 वर्ष जी लोक संधी देणार आहेत त्यामध्ये शासनाचा निधी आणून वेगवेगळे काय उपक्रम राबवून जसे पर्यटन आहे, क्रीडा आहे, कला आहे, सांस्कृतिक वगैरे जी सगळी कामं आहेत ती सर्व कामं, तसेच रोजगार महत्वाचा, तरुणांना मिळणारा रोजगार कसा मिळेल याकडे मी प्रयत्न करेन आणि आणि प्रत्येक हाताला काम कसं मिळेल याकडे मी लक्ष देईन.